सोलापुरात धक्कादायक घटना. नाचण्याच्या वादातून 9 महिन्याच्या गरोदर विवाहितेचे निर्घृण हत्या. सोलापूर. सणासुदीच्या वातावरणात आनंदाने न्याहून निघालेल्या सोलापूर शहराला एका अत्यंत धक्कादायक व हृदयद्रावक घटनेने हादरून सोडले आहे. केवळ मोठ्याने गाणी वाजवण्यास मनाई केल्याच्या क्षुल्लक वादातून एका 19 वर्षीय 9 महिन्याच्या गरोदर विवाहितेचे भिंतीवर डोके आपटून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेत विवाहितेसह तिच्या गर्भातील बाळकाचाही दुर्दैवी अंत झाला आहे. सोलापूरच्या अलकुंटे चौक परिसरातील रहिवासी असलेली सोनी गणेश रामपुरे वय 19 वर्षे ही विवाहिता माहेरी आली होती. सोनीचे लग्न अवघ्या 1 वर्षापूर्वी झाले होते आणि ती 9 महिन्याच्या गरोदर होती. दरम्यान घरासमोर राहणारे आरोपी बापू सुरेश आरगोळे वय 26 वर्षे हा घराबाहेर मोठ्या आवाजात साऊंड सिस्टम लावून लहान मुलांसोबत नाचत होता आणि गोंधळ घालत होता. सोनीची आई लक्ष्मीराम मैत्रे यांनी आरोपीला विनंती केली की माझी मुलगी 9 महिन्याची गरोदर आहे, कृपया साऊंड बंद करा आणि गोंधळ थांबवा. ही साधी विनंती आरोपीच्या चांगलीच जिव्हारी लागली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी बापू आरगोळ यांच्या मनात सोनीचे लग्न त्याच्याशी झाले नसल्याचा जुना राग होता. याच रागातून त्यांनी लक्ष्मी मैत्री यांना शिवीगाळ करत ढकलून दिले. त्यानंतर 9 महिन्याच्या गरोदर सोनी समोर असतानाही त्याने अमानुषपणाची परिसीमा गाठली. त्याने सोनीचे तोंड एका हाताने दाबले आणि दुसऱ्या हाताने तिचा गळा आवळून तिचे डोके जोरात भिंतीवर आदळले. या क्रूर हल्ल्यात सोनी आणि तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. फिर्यादी लक्ष्मी मैत्री यांनी दिलेल्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात आरोपी बापू सुरेश आरगोळ यांच्या विरोधात BNS 103(1) आणि 352 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. 1 वर्षापूर्वी ज्या हातावर लग्नाची मेहंदी रंगली होती त्याच हातातील बांगड्यांचा आवाज या घटनेमुळे कायमचा शांत झाला आहे. या घटनेने संपूर्ण सोलापूर व्यक्त करत आहेत.